हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुप्तहेर निर्माण झाला ही गोष्ट आता आपण पुढचा भाग बघू. पहिले काही शब्द. टंबल अडखडणे, स्ट्रेन ॲट द लेश तावडीतून सुटणे, रिअलाइड लक्षात आले, अर्जन्सी तातडी, सिच्युएशन परिस्थिती. इन द निक ऑफ टाईम अगदी योग्य वेळी. टेक टू वन्स हिल्स पडून जाणे, कॉन्स्टेबल हवालदार, स्प्रिंटेड वेगात धावला, वेल्ड रडला, स्क्रफ ऑफ हिज नेक मानगुट. जलालुद्दीन वाज पास्ट केअरिंग. जलालुद्दीनना काही चिंता नव्हती. देअर इज अ थिप इन दॅट बुक शॉप सर, ही इज स्क्रीम्ड पॉइंटिंग इन द डिरेक्शन ऑफ द बाजार. तो त्याला अडवणाऱ्या हवालदाराचा विचार न करता म्हणाला, साहेब त्या दुकानात एक चोर आहे. तो बाजाराच्या दिशेने बोट दाखवत ओरडला. दॅट बॉय हॅज स्टोलन अवर स्कूल बुक्स. प्लीज सर कॅच हिम बिफोर ही रन्स अवे. त्या मुलाने आमच्या शाळेची पुस्तके चोरली आहे. प्लीज सर पकडा त्याला. तो पडून जाण्यापूर्वी पकडा त्याला. द वर्ड्स केम टम्बलिंग आउट ऑफ हिज माउथ. त्याच्या तोंडातून भडाभडा शब्द बाहेर पडत होते. I followed him all the way from school. Sir, please, sir, hurry or he will run away. मी त्याचा शाळेपासून पाठलाग करत आलेलो आहे. सर प्लीज, सर घाई करा, नाहीतर तो पडून जाईल. जलालुद्दीन was straining at the leash as it were the policeman holding him firmly. शिपायाने त्याला घट्ट पकडून ठेवल्यामुळे जलालुद्दीन त्याच्या पकडीतून सुटण्याची धडपड करत होता. The inspector realized the urgency of the situation. इन्स्पेक्टरला परिस्थितीचे गांभीर्य समजले होते. He sent a policeman with Jalaluddin and they reached the shop in the nick of time. त्यांनी जलालुद्दीन बरोबर एका शिपायाला पाठवले आणि ते अगदी योग्य वेळी त्या दुकानावर पोचले. There he is, cried Jalaluddin as the boy came out. मुलगा बाहेर येताच जलालुद्दीन ओरडला, तोच हा मुलगा आहे. Seeing the policeman, the boy took to his heels. शिपायाला पाहताच मुलगा पडू लागला. But the constable sprinted after him and caught him by the scruff of his neck. पण हवालदार त्याच्या मागे धावला आणि त्याने त्याचे मानगुट पकडले.
आय एम नॉट अ थीप, वेल्ड द बॉय. आय हॅव नॉट स्टोलन एनिथिंग. मी चोर नाही, त्या मुलाने गळा काढला. मी काही चोरले नाही. देन व्हाय वेअर यू रनिंग अवे? मग तू का पळून जात होतास? आस्क द पोलिसमॅन. हवालदाराने त्याला विचारले. डिनाईड, नकार दिला. सेंड फॉर, बोलावणे पाठवले. प्लीडेड, विनंती केली. रिप्रिमांडेड, ताशेरे ओढले. सिम्पॅथिटिकली, सहानुभूतीपूर्वक. अक्यूज, आरोप केला. थंडर्ड, मोठ्याने ओरडला. आयडेंटिफाय, ओळखणे. They took the boy to the police station, where he denied that he had stolen and sold any books. ते त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे त्याने आपण कोणतीही पुस्तके चोरल्याचे नाकारले. सो द इन्स्पेक्टर सेंट फॉर द शॉपकीपर. म्हणून इन्स्पेक्टरने शॉपकीपर, दुकानदाराला बोलवून घेतले. ही टू डिनाईड हॅविंग बॉट एनी बुक्स फ्रॉम द बॉय. त्याने सुद्धा आपण त्या मुलाकडून पुस्तके विकत घेतल्याचे नाकारले. लेट अस टेक हिम टू द स्कूल, सर, प्लीडेड जलालुद्दीन. आपण त्याला शाळेत नेऊया, जलालुद्दीनने विनंती केली. The inspector called for the police van and they all went to the school. इन्स्पेक्टरांनी पोलीस गाडी मागवली आणि ते सर्व शाळेत गेले. At the school, Jalaluddin told the principal how so many boys had been losing their books. But were afraid to report the loss for fear of being reprimanded. शाळेत जलालुद्दीनने मुख्याध्यापकांना कितीतरी मुलांची पुस्तके कशी हरवत होती व रागवतील किंवा शिक्षा होईल या भीतीने झालेल्या नुकसानाबद्दल ते तक्रार करायला कसे घाबरत होते हे सांगितले. The principal nodded sympathetically as he heard the story. मुख्याध्यापक हकीकत ऐकताना सहानुभूतीपूर्वक मान डोलावत होते. The shopkeeper kept denying that he had bought the stolen books from the accused boy. तो दुकानदार त्या
मुलाकडून पुस्तके विकत घेतल्याचे नाकारत होता. So the principal and the police inspector took him from class to class. म्हणून मुख्याध्यापकांनी आणि पोलीस इन्स्पेक्टरनी त्या मुलाला प्रत्येक वर्गासमोर नेले. लुक ॲट दोज बॉईज थंडर्ड द इन्स्पेक्टर. प्रत्येक वर्गातील मुलांसमोर त्या मुलाला नेऊन इन्स्पेक्टर जोराने गरजले. पहा त्या मुलांकडे. कॅन यू आयडेंटिफाय द बॉय हू सोल्ड यू द बुक्स. तुला ज्या मुलाने पुस्तके विकली त्याला तू ओळखू शकतो का. डिफेन्स संरक्षण. रस्टिकेटेड घालवून लावणे. अलार्मिंग धोकादायक. कॉन्टेम्प्लेट गंभीरपणे विचार करणे. प्रॉस्पेक्ट संभाव्य घटना. स्टँड लॉंगर अधिक टिकाव धरणे. स्ट्रेन मनावरील ताण. ब्रेकडाऊन खचून गेला. कन्फेस्ड कबुली दिली. व्हॉलंटियर्ड स्वेच्छेने कबूल केले. फॉरगो सोडून देणे. द बॉईज वेअर स्कॅर्ड. आता वर्गातीलच मुले घाबरली. व्हॉट इफ द शॉपकीपर ॲक्यूज एनी ऑफ देम. दुकानदाराने जर त्यांच्यापैकीच कोणावर आळ घेतला तर. व्हॉट कुड दे से इन देअर डिफेन्स. त्यांच्या बचावाकरता त्यांना काय सांगता येईल. व्हॉट प्रूफ हॅड दे दॅट दे हॅड नो स्टोलन द बुक. त्यांनी पुस्तके चोरली नाहीत याबद्दल त्यांच्याकडे काय पुरावा होता. दे माईट इवन बी रस्टिकेटेड. त्यांची कदाचित शाळेतूनही हकालपट्टी होऊ शकेल. द प्रॉस्पेक्ट वॉज टू अलार्मिंग टू कॉन्टेम्प्लेट. गंभीरपणे विचार केला तर ही गोष्ट अतिशय धोकादायक होती. As they went from one class to another, 30 pairs of frightened eyes seemed to pierce right through the shopkeeper. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाताना 30 भेदरलेल्या डोळ्यांच्या जोड्या दुकानदाराला थेट भेदून जात होत्या. He could stand the strain no longer. तो हा ताण अधिक काळ सहन करू शकला नाही. He broke down and confessed that he did buy the books from the boy. तो ढासळून गेला आणि त्याने त्याच मुलाकडून पुस्तके विकत घेतल्याचे कबूल केले. He volunteered to return the books and even forgo the money
he had paid for them. त्याने ती पुस्तके परत करण्याचे आणि त्यांच्याकरता त्याने दिलेले पैसे स्वेच्छेने सोडून देण्याची तयारी दर्शविली. हिरो नायक. हेस्टिली घाईघाईने. समंड बोलावले. परफेक्ट शिस्त सांभाळण्याची जबाबदारी सोपवलेला विद्यार्थी. नॉर्मली सामान्यतः. कॉमेंडेशन शाबासकी. जलालुद्दीन became a hero in the school. शाळेमध्ये जलालुद्दीन हिरो बनला. The principal asked him to tell the whole story to a hastily summoned assembly. मुख्याध्यापकांनी घाईघाईने बोलावलेल्या समूह कार्यक्रमात त्याला संपूर्ण हकीकत सांगायला सांगितले. Jalaluddin's proudest moment was when the principal announced that he would be made a prefect even though he was only in the 6th class. जलालुद्दीनचा अत्यंत अभिमानाचा क्षण होता जेव्हा मुख्याध्यापकांनी जलालुद्दीनला तो फक्त 6वीच्या वर्गात असतानाही प्रिफेक्ट शाळेतील शिस्त राखण्याकरता नेमलेला विद्यार्थी बनवल्याचे जाहीर केले. The prefect were normally chosen from class 7 and above. प्रिफेक्ट सामान्यतः 7वी किंवा त्यावरच्या वर्गातून निवडला जातो. Jalaluddin's parents were indeed proud of him, more so when he received a letter of commendation from the police department. जलालुद्दीनच्या आईवडिलांना त्याचा खरोखरीच मोठा अभिमान वाटला. विशेष म्हणजे जेव्हा त्याला पोलीस खात्याकडून शाबासकीचे पत्र मिळाले. मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? छोट्या गुप्तहेराची गोष्ट आवडली ना? मग पुन्हा पुन्हा वाचा. तसा वाक्यांचा सराव होतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.